हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश ई-डेक ग्रेड 2 पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 4 द अँट अँड द ग्रासहोपरचा आज आपण प्रॅक्टिस झोन 2 पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. फर्स्ट, राईट द करेक्ट आर्टिकल ए ऑर ॲन बिफोर ईच नाउन. प्रत्येक नामा म्हणजे नाउनच्या पुढे योग्य आहे ना ए आणि ॲन हे लिहा असं सांगितलं. फर्स्ट वन एचं काय येणार? डॅश ॲपल. ॲपल चा साऊंड होतोय त्यामुळे ना कशाचा वोवेल साऊंड होतोय त्यामुळे इथे काय येणार? ॲन. बी अ डॅश कॅट. डॅश कॅट म्हणजे चा साऊंड येतोय म्हणजे इथे काय येणार? अ कॅट. सी डॅश एग. चा साऊंड येतोय म्हणजे काय? वोवेल साऊंड येतोय म्हणून इथं ॲन. डी डॅश पॅन. येतोय त्यामुळे इथे काय येणार? ए येणार. क्वेश्चन नंबर 2, फिल इन द ब्लँक्स विथ ए ऑर ॲन. सेम वरच्या सारखं पण इथं सेंटेन्सेस आहे. ए पाहूया. ही क्लोज डॅश आई. त्याने त्याचे एक डोळा काय केला? मिटवला. ॲन आय. बी दिस इज अ डॅश टेबल. टेबलचा येतो साऊंड त्याच्यामुळे मग येणार काय इथे येणार? ए साऊंड येणार. दिस इज अ टेबल. सी आय ईट डॅश ऑरेंज एव्हरी डे. तर दररोज एक संत्र खा. तर त्याच्यात इथे ऑरेंजचा साऊंड ओ येतो त्यामुळे ना इथे ॲन येणार. डी आय सॉ डॅश मंकी ॲट झू. की मी काय झूमध्ये एक माकड पाहिले. आता मंकीचा साऊंड काय येतो? म, त्यामुळे इथे काय येणार? ए. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. क्वेश्चन नंबर 3, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम द स्टोरी युझिंग द करेक्ट आर्टिकल्स. खाली जे आहे ना सेंटेन्स आहे आणि ते स्टोरीमधले घेतलेले आहे तर ग्रासहोपरच्या, तर ह्याच्यात आपण ते फिल करायच्यात. चला तर मग A1 पाहूया. डॅश अँट लिव्ह इन अ जंगल. ॲन अँट, कारण आपण एका अँटबद्दल बोलत आहोत म्हणून काय? ॲन. बी पाहूया. डॅश अँट वॉज हार्ड वर्किंग. आता फिक्स त्या अँटबद्दल, स्पेसिफिक त्या अँटबद्दल आपण बोलत आहोत म्हणून इथं काय येणार? द अँट वॉज हार्ड वर्किंग. सी अ ग्रासहोपर अल्सो लिव्ह इन डॅश जंगल. आणि आपण एक स्पेसिफिक ग्रासहोपरबद्दलच बोलत आहोत म्हणून इथं द येणार, येणार नाही. डी डॅश ग्रासहोपर केप्ट प्लेइंग ऑल डे लॉंग. आणि त्याच ग्रासहोपरबद्दल बोलतोय म्हणून आपण तिथे द वापरणार. चला तर मग आता प्रॅक्टिस झोन 3 कडे वळूया. तो आहे प्रोनाऊनवरती. प्रॅक्टिस झोन 3, क्वेश्चन नंबर 1, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बाय चूजिंग द करेक्ट प्रोनाउन्स गिवन इन द ब्रॅकेट्स. तर ब्रॅकेट्समध्ये दिलेले योग्य आहे ना प्रोनाऊन वापरून ते आहे ना इथे फिल करायचे. ए द फार्मर वर्क हार्ड डॅश ग्रो फूड फॉर अस. आता ब्रॅकेटमध्ये दे आणि वी, तर त्यात आपण आहे का? नाही. तर तिथं द फार्मरबद्दल बोललेलं आहे त्यामुळे त्याच्याबद्दल तिथं दे येणार. बी साहिल इज माय ब्रदर डॅश स्टडी इन क्लास 2. आता मी माझ्या भावाबद्दल बोलते, बहिणीबद्दल बोलत असेल तर तिथे शी येणार. पण आता इथं साहिल हा काय आहे? ब्रदर आहे म्हणून इथे काय येणार? ही. तर ही स्टडीज इन क्लास 2. सी श्वेता अँड आय आर फ्रेंड डॅश लिव्ह इन द सेम बिल्डिंग. आता इथं दे येणार का? तर इथे आपला उच्चार झालेला आहे म्हणजे श्वेता अँड आय, त्यामुळे इथे काय येणार? वी लिव्ह इन द सेम बिल्डिंग. डी दिस इज माय पिक्चर डॅश लाईक दिस पिक्चर व्हेरी मच. आय का यू? तर इथे आय लाईक दिस पिक्चर व्हेरी मच. क्वेश्चन नंबर 2 पाहूया. लुक ॲट द पिक्चर अँड कंप्लीट द गिवन सेंटेन्स युझिंग द करेक्ट प्रोनाऊन. खाली आहे ना करेक्ट प्रोनाऊन वापरून सेंटेन्स कंप्लीट करा. ए डॅश इज डान्सिंग. आता ती मुलगी आहे आपल्याला पिक्चरमध्ये दिसते त्यामुळे ती इथं काय येणार? शी इज डान्सिंग. बी डॅश ॲम रायटिंग. आता ॲम हा नेहमी आयच्या पुढेच येतो तर आय ॲम रायटिंग. सी दिस इज माय फॅमिली डॅश लिव्ह टुगेदर. ही माझी फॅमिली आहे आणि आता ह्याच्यात मी सुद्धा आलं आहे म्हणजे आपण सगळ्यांबद्दल बोलतो, मी आणि प्लस आपण सगळे, त्याच्यामुळे काय होतं आहे? वी लिव्ह
टुगेदर. डी डॅश आर प्लेइंग, तर इथे काय येणार दे आर प्लेइंग येणार. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला प्रॅक्टिस झोन 2 and 3 व्यवस्थित समजला असेल. थँक्यू.